नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या शरीराच्या आत एक अशी जबरदस्त डिलिव्हरी सिस्टम आहे जी 24 तास न थांबता काम करत असते? हीच सिस्टम आपल्या अब्जावधी पेशींना जिवंत ठेवते. चला तर मग आज आपण याच अद्भुत प्रणालीबद्दल म्हणजेच आपल्या रक्ताभिसरण प्रणालीबद्दल जाणून घेऊया. म्हणजे एकदम सोप्या शब्दात सांगायचं तर ही आपल्या शरीराची कुरिअर सर्व्हिस आहे असं समजा. हिचं काम काय? तर चांगल्या गोष्टी म्हणजे जीवनावश्यक गोष्टी आत आणायच्या आणि कचरा म्हणजे अनावश्यक गोष्टी बाहेर फेकायच्या. याच्याशिवाय आपलं शरीर एक क्षणभर सुद्धा चालू शकणार नाही. आता हा प्रश्न बघा, हे खरंच एक मोठं आव्हान आहे नाही का? अब्जावधी ग्राहकांना एकाच वेळी अगदी वेळेवर सेवा देण्यासारखं आहे हे. तर ह्या प्रचंड मोठ्या लॉजिस्टिक्सच्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे आपली रक्ताभिसरण प्रणाली. पाहूया तरी ही काम करते कशी. ठीक आहे, तर या प्रणालीला समजून घेण्यासाठी आपण तिचे 3 मुख्य भाग बघणार आहोत. पहिला, एक शक्तिशाली पंप. दुसरा, एक वाहणारा द्रव. आणि तिसरा म्हणजे एक मोठा रस्त्यांचं जाळं. चला, एक एक करून या तिन्ही गोष्टींबद्दल जाणून घेऊ. आणि या संपूर्ण यंत्रणेच्या अगदी केंद्रस्थानी आहे एक न थांबणारं इंजिन, एक पंपिंग स्टेशन, जे आपल्या जन्माच्या आधीपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत सतत काम करतं. बरोबर ओळखलत, ते आहे आपलं हृदय. हो, हे फक्त स्नायूंचं बनलेलं एक इंजिन आहे. पण ह्याचं काम इतकं महत्त्वाचं आहे की हेच संपूर्ण शरीरात रक्त ढकलतं आणि त्यामुळेच आपल्या प्रत्येक अवयवाला, प्रत्येक पेशीला ऊर्जा आणि ऑक्सिजन मिळतो. आणि हा जो शक्तिशाली पंप आहे ना, यात किती भाग असतील असं वाटतं? तर यात आहेत एकूण 4 कप्पे. हो, फक्त 4. पण हे 4 कप्पे इतक्या जबरदस्त पद्धतीने काम करतात की रक्ताचा प्रत्येक थेंब कुठे आणि केव्हा जायचा हे अगदी अचूकपणे ठरलेलं असतं. तर हे आहेत हृदयातील ते 4 मुख्य खेळाडू: उजवा अलिंद, उजवा निलय, डावा अलिंद आणि डावा निलय. यातल्या प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे आणि त्यांच्यातल्या ताळमेळमुळेच रक्त अगदी योग्य दिशेने आणि योग्य वेळी पंप केलं जातं. चला, पंपाबद्दल तर आपण बोललो, पण हा पंप नक्की काय वाहून नेतो? तर तो वाहून नेतो एक अतिशय मौल्यवान माल, ज्याला आपण खरं तर जीवनाची नदी म्हणू शकतो. हो, बरोबर, आपण रक्ताविषयीच बोलतोय. आपल्याला अनेकदा वाटतं की रक्त म्हणजे फक्त लाल रंगाचा एक द्रव आहे. पण गंमत बघा, तसं नाहीये. रक्ताचा अर्ध्याहून जास्त म्हणजे तब्बल 55% भाग हा प्लाझ्मा नावाचा एक पिवळसर द्रव असतो आणि याच द्रवामध्ये बाकीचे सगळे महत्त्वाचे घटक तरंगत असतात. रक्तामधला प्रत्येक घटक म्हणजे जणू एक सुपर हिरोज आहे, ज्याचं काम ठरलेलं आहे. लाल रक्तपेशी म्हणजे ऑक्सिजन पोहोचवणारे डिलिव्हरी एजंट, पांढऱ्या पेशी म्हणजे आपल्या शरीराचे सैनिक जे रोगांशी लढतात, आणि प्लेटलेट्स म्हणजे डॉक्टर जे जखम झाल्यावर रक्त गोठवून आपलं रक्षण करतात. कमाल आहे ना? ठीक आहे, आता आपल्याकडे पंप आहे, माल पण आहे. पण हा माल पोचवायचा कसा? त्यासाठी लागते एक विशाल रस्ते प्रणाली आणि या प्रणालीलाच आपण रक्तवाहिन्या म्हणतो. ह्या रस्त्यांचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. धमन्या म्हणजे हृदयापासून रक्त दूर नेणारे मोठे हायवे, आणि शिरा, ज्या शरीराच्या कानाकोपऱ्यातून रक्त परत हृदयाकडे आणतात. यांच्यातला सगळ्यात मोठा फरक म्हणजे रक्ताच्या प्रवाहाची दिशा. आणि मग येतात केशवाहिन्या. यांना तुम्ही आपल्या शरीरातल्या छोट्या छोट्या गल्ल्या समजू शकता. आणि खरं सांगायचं तर मुख्य डिलिव्हरी आणि पिकअपचं काम इथेच होतं. ऑक्सिजन पेशींना दिला जातो आणि त्यांच्याकडून कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ परत घेतले जातात. आता हे सगळं पंप, रक्त आणि रक्तवाहिन्या हे एकत्र मिळून कसं काम करतात? तर ही संपूर्ण प्रणाली 2 एकमेकांशी जोडलेल्या प्रवासांवर किंवा सर्किट्सवर चालते. चला, हे 2 महत्त्वाचे प्रवास नक्की कोणते आहेत ते बघूया. पहिला प्रवास तसा छोटा आहे पण खूपच महत्त्वाचा. यामध्ये हृदय अशुद्ध रक्त फुफ्फुसांकडे पाठवतं. तिथे गेल्यावर रक्त ऑक्सिजनने रिचार्ज होतं, शुद्ध होतं आणि परत हृदयात येतं. यालाच म्हणतात फुफ्फुसाभिसरण. आता दुसरा प्रवास खूप मोठा आहे. यात फुफ्फुसांकडून आलेलं ते ताजं ऑक्सिजनने भरलेलं रक्त हृदय पूर्ण शरीराला पंप करतं, अगदी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत. प्रत्येक पेशीला ऑक्सिजन दिल्यावर ते अशुद्ध झालेलं रक्त पुन्हा हृदयाकडे परत येतं. याला म्हणतात शारीरिक अभिसरण. आणि हेच तर या प्रणालीचं वैशिष्ट्य आहे.
या 2 प्रवासांमुळेच आपल्या रक्ताभिसरण प्रणालीला दुहेरी रक्ताभिसरण असं म्हणतात. म्हणजे काय? तर प्रत्येक फेरीत रक्त हृदयातून 2दा जातं. एकदा फुफ्फुसांकडे जाण्यासाठी आणि दुसऱ्यांदा पूर्ण शरीराकडे जाण्यासाठी. किती कार्यक्षम आणि जबरदस्त रचना आहे ही. चला, तर मग या सगळ्यातून काही महत्वाचे मुद्दे पटकन लक्षात घेऊया. हृदयात 4 कप्पे असतात. एक साधा नियम म्हणजे धमन्या शुद्ध रक्त वाहतात आणि शिरा अशुद्ध. पण हो, याला फुफ्फुसाकडे जाणाऱ्या वाहिन्या अपवाद आहेत, हे विसरू नका. लाल रक्तपेशीमधलं हिमोग्लोबिन ऑक्सिजनची वाहतूक करतं आणि आपलं हृदय साधारणपणे मिनिटाला 72 वेळा धडधडतं. हे मुद्दे लक्षात ठेवण्यासारखे आहेत. विचार करा, ही प्रणाली आपल्यासाठी एका क्षणाचीही सुट्टी न घेता काम करत असते. मग तिची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे ना, नाही का? तर जाता जाता हा विचार नक्की करा की या अद्भुत प्रणालीला निरोगी ठेवण्यासाठी, तिला मदत करण्यासाठी आज आपण कोणतं एक छोटंसं पाऊल उचलू शकतो.